नमस्कार मंडळी. आज होती महाशिवरात्री आणि एकादशी आणि दुप्पट खाशी हे असं काहीतरी आमचं चाललं होतं. आता आमचं ताट बघून ते तुम्हाला कळालंच असेल. आता साऊ रोज महादेवाच्या मंदिरात जाते आणि आमच्या दोघींना असा टिक्का घेऊन येते. नंतर मला भगरीचं पीठ दळून आणायचं होतं. आता शेजारीच गिरणी आहे त्याच्यामुळे मला जास्त काही लांब जावं लागत नाही. मी अर्धाच किलो आणलं होतं कारण ते जास्त कोणी खात पण नाही आणि त्याला जाळ्या लागतात. आता मी दह्यामध्ये म्हणजे दुधामध्ये विरजण टाकायले होते आणि बघा पराक्रम. मला काही माझी लेकरं कमी येते. मी पण आणखीन काय माझी कामं वाढवून ठेवत असते. हा जो टॉवेल आहे ना, हा मी डिकॅथलॉन आणला होता आणि हेअर वॉश केल्यास तुम्ही हे असं गुंडाळून ठेवू शकता. ह्याने केस पण ओढत नाहीत. छान आहे. आणि नंतर मी रताळे धुवून घेतले आणि म्हणलं आता एकादशी आहे, दुप्पट खाशी असं होतच आहे, पण आपण थोडंसं हेल्दी खावं. म्हणून मी दुपारच्या जेवणात पण फ्रूट घेत होते. आता सकाळच्या जेवणात पोपई होती आणि दुपारच्या जेवणात मी खरबूज आणि रताळे उकडून घेणार होते. आता उपवास आम्हाला होता, पण साऊला ना असं बाकीचं काही खाल्लेलं जास्त जमत नाही. म्हणजे तिचं पोटच भरत नाही जोपर्यंत चपाती, भात, खिचडी असं काहीतरी खात नाही. म्हणून तिला पण 2 छोट्या चपात्या करून घेतल्या. आता उपवास असला किंवा 2 चपात्या करायच्या असतील ना, तरी राडा तेवढाच होतो. एवढं सगळं करून सकाळपासून काही ना काही चाललेलंच होतं आणि मी फारच थकले होते. 3 वाजले तरी हे काही जेवायला आले नव्हते. मग मीच घेतलं जेवायला आणि मी व्हिडिओ करायला फोन ठेवला होता आणि बघा कसं मध्ये-मध्ये करणं चाललंय. हिला असं प्रत्येक वेळेस मध्ये-मध्ये यायला खूप आवडतं. नंतर मस्त लाफ्टर शेफ बघत-बघत जेवण केलं. चला बाय. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. मला सबस्क्राईब नक्की करा.